सप्त्यात काय वाजत गाजत हरिवळ रामाचं आगमन रामाचं आगमन मन हर्षानं नाचत रामाचं आगमन मन हर्षानं नाचत पुढच्या पिढीला सामर्थ्याने सांगेल अरे अयोध्येचं आगमन झालं रामाचं आगमन झालं तेव्हा बघायला आम्ही होतो ती भाग्यवान लेकरं आम्ही पण येणारी 22 जानेवारी प्रत्येकाच्या अंगावर चांगले कपडे अरे असेल गरिबी श्रीमंती जसं जमेल तसं आपल्या सामर्थ्याने कारण प्रत्येकाला कळलं पाहिजे आम्ही आमच्या भगवंताचं आगमन इतक्या सामर्थ्याने करू शकतो जशी एखादी लेक घरी यावी आणि आई बापानं आनंदानं स्वागत करावं तसं मायबाप घरी आल्यावर लेकरानं किती आनंदानं स्वागत केलं पाहिजे आजपर्यंत फक्त बनाएंगे मंदिर था अब बन गया है मंदिर बजरंग बली भक्ति अयोध्या राम जी की डोली चली बोले बजरंग बली भक्ति अयोध्या अब हमें नहीं होश दिल में है भरा चाहे कुछ भी हो याच्यापेक्षा 100 पटीने जास्त 22 जानेवारीला पाहिजे आणि असलाच पाहिजे कारण आपल्या बापाचं आगमन आहे जगाच्या मालकाचं आगमन तेवढ्या सामर्थ्यानं केलं पाहिजे पुढच्याला सुद्धा कळलं पाहिजे एवढं प्रेम आहे यांचं विचार करा प्रेम एवढं आहे म्हणल्यावर राग केवढा असेल पुढच्याला सुद्धा कळलं पाहिजे जर यांचं प्रेम असे 2 हात लांबच बाबा ताकद नाही रे आणि हे बघा प्रत्येक संतांनी आपल्या धर्माचा उल्लेख अभंगात केलाच प्रत्येक संतांनी तुकोबाराय म्हटले मी कुणब्याचा आहे रोहिदास म्हटले मी चांभाराचा आहे नागबाबा म्हटले मी आहे ब्राह्मणाचा का माऊली म्हटले लक्षात घ्या प्रत्येकाने प्रत्येकाचं कौतुक हिंदू धर्माचं सामर्थ्य जगाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम कुणी काही म्हणलं ना आणि लक्षात घ्या परदिवशी मला इतकं वाईट वाटलं मी इतक्या आनंदाने जयघोष केला व्यासपीठावर धर्माचा रामाचा एक तरुण मुलगा होता एकदम तरुणा बांड पोरगा होता तो माझ्याकडे आला आणि म्हटला ताई एवढं राम राम व्यासपीठावर एवढं राम राम करता कीर्तन संपल्यानंतर विचारलं त्याने मला एवढा रामाचा जयघोष केला तुम्ही माझा प्रश्न आहे तुम्हाला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या
ज्याला स्वतःची बायको कळली नाही त्याला आम्ही काय कळणार आहेत. सामर्थ्याने लक्षात घ्या. डीप मध्ये जा, अभ्यास करा, फालतू गोष्टी ऐकू नका, बोलू नका, जगाला ऐकून घेऊ नका. कोणी काही म्हणत असेल तर ऐकून घ्यायचं बिलकुल नाही. तुम्हाला काय वाटतं, देवाला न सांगता भक्ताच्या मन कळतं, न सांगता तुम्हा कळू येते अंतर, त्या रामाला स्वतःची बायको कळणार नाही? लक्षात घ्या. सीतामाईला रामाने वनवासाला पाठवलं नाही. प्रथम तर देव आहे तो, बाईची किंमत करायचं देवाला कळतं. पण देव ज्यावेळेस मृत्यू लोकात पृथ्वी तलावर माणूस म्हणून जन्माला येतो त्यावेळेस त्यालाही काही कर्म असतात. तो कर्माने बांधत असतो. तो देव जरी असला तरी त्याला जगाला दाखवायचं असतं की मी माणूस स्वरूपात जन्माला, देव असूनही काही करू शकत. मग तुम्ही असं समजाल, हा मग एक परीट म्हणला रामाला आणि मग तुझी बायको रावणापाशी राहून आली आणि मग नीट आसन का आणि तुम्ही जगाला ज्ञान सांगता आणि तुम्ही देव आहे, तुम्हीच कसं वागावं आणि मग तुम्ही तुमच्या बायकोला वनवासाला पाठवा आणि मग रामाने पाठवलं. असं रामायण नाहीये. नीट ऐका, हे बाह्य अंग आहे. सुद्धा आम्हाला जगाला सांगायचंय की देव जरी असला तरी माणसांच्या पुढं कधी कधी नमावं लागतं. हे बाह्य अंग आहे. पण याचं सत्य काय आहे तर दशरथाचा मृत्यू हा पुत्रवियोगाने झाला. कर्मे दशरथ वियोगे मेला. ज्याचं मरण नियतकालीन नव्हतं, आपत्कालीन. काही प्रारब्धामुळे श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या त्या पापामुळे याला इथं पुत्रवियोगाने मरावं. काही नियम असतात बघा, दोन मरण, नियतकालीन आणि आपत्कालीन. नियतकालीन म्हणजे लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले माऊलींचा वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये. सटवीची राती जीवन विसंमी वाची त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते, मृत्यू लिहिते. 12 दिवस उमटायला लागतात म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे. तुम्ही लेकरू जन्माला 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम. ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. दाखवा रे, जगाला दाखवण्यात काही वाद नाहीये. कळावं लोकांना आपण कोण आहे. पण काही नियम आहेत की नाही. आणि माझी विनंती, जगाला जसे आहेत तसं दाखव. ह्या कलियुगात काय झालं माहितीये का, स्पष्ट बोलते जरा, ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करीत जा. देव लवकर भेटेल तुम्हाला. इतके फालतू. आणि नीट सांगते, महाराज लोक वाईट नाहीत, वाईट लोक महाराज झाले. माळकरी वाईट नाहीत, वाईट लोकांनी माळा घातल्या, त्याला आम्ही काय करावं. मी अशी आहे ना अशीच आहे, तशी आहे ना तशीच आहे. कारण देव म्हणत नाही तुम्ही कसे राहा, देव म्हणतो फक्त नाम घ्या, काही नाही. आणि संस्कृतीला धरून राहतोय ना, आई वडिलांना कौतुक आहे ना, बस. मुखात नाम असावं फार. हे बघा, भगवच घालावं असा 8 तास नाहीच. 20-25 माळा घालाव्या असा 8 तास. पर हितून हितवर गण लावावा असा 8 तास. करणं चांगलं आहे, नाही जमलं तरी हरकत असोनी संसारी जीवे वेगू जसं जमेल तसं परमार्थ. बघा, नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. हे सामर्थ्याने समजून घ्या या विषयात. मग ज्यावेळेस दशरथाचा मृत्यू आपत्कालीन झाला त्यावेळेस दशरथाने ब्रह्माला सांगितलं. पुण्यवान राजा होता दशरथ. अयोध्या अशी नगरी होती ज्या नगरीमध्ये एकही माणूस वृद्ध होत नव्हता. की पुण्यवान नगरी होती ती. त्या अयोध्या नगरीमध्ये तो पुण्यवान राजा दशरथ ज्यावेळेस पुत्रवियोगाने मेला त्यावेळेस ब्रह्माने सांगितलं, काय इच्छा आहे तुमची. म्हणे, माझी एकच इच्छा आहे, माझं उरलेलं आयुष्य माझ्या रामाला मिळावं. बापाचं पोरला मिळतं, याला सायंटिफिकली जेनेटिक जनरेशन म्हणतो आपण, अनुवंशिकता. बरोबर आहे. म्हणजे परवा डॉक्टरचं आणि पोराचं भांडण चालू होतं. म्हणलं, काय झालं, भांडताय दोघं. पोरगा म्हणला, ताई मी आयुष्यात कधी शुगर खाल्ली नाही, गोड खाल्लं नाही, ही भामटा म्हणतोय तुला शुगर आहे. डॉक्टर म्हणला, माझं जर खरं नाही ठरलं तर मी डॉक्टर की सोडल, ह्याच्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. पोरगा म्हणला, होणं शक्य नाही. डॉक्टर म्हणला हाय, पोरगा म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय, पोरगा म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय, पोरगा म्हणला कस काय आहे. डॉक्टर म्हणला, तुझ्या बापाला होती पण तुला आहे. तू जरी गोड नाही खाल्लं तरी ते डीएनए द्वारे, त्या रक्ताद्वारे तुझ्यामध्ये. अगदी तसं तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. पांडुरंगा, मला जे तुझं नामचिंतन करायची बुद्धी आली ती माझ्या आई वडिलांच्या पुण्याईतून आली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. मी एवढ्या वयात जर कीर्तन करत असेल तर हे माझं प्रारब्ध नाही, माझ्या पूर्वजांची पुण्याई ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला म्हणून मी कीर्तन करते. आणि मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. हा, वयाचा विचार करू नका, 23च आहे. तुमचं डोकं किती पर्यंत चालतं कळतं मला महाराज. तेव्हा त्याला 18 वर्ष कीर्तन केलं, मग हाय कितीची, 23चीच आहे. पण वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं.
कारण आमच्या घरात आठवड्यात 3 भजनं 2 कीर्तन व्हायची. आम्ही दुसरं काही ऐकलंच नाही. आणि माझ्या वडिलांना इतका भजनाचा नाद, इतका, आज आले नाहीत ते, आमच्या गुरूंचा सप्ताह चालू आहे, पण माझ्या कीर्तनात पेटी माझे वडील वाजवतात. आजही माझे वडील साथ देतात आणि सामर्थ्याने माझ्या पाठीशी उभा आहेत. आमच्या घरामध्ये कंटिन्युअसली फक्त भजन असल्यामुळे आम्हाला दुसरं काही शिकावं अशी अपेक्षा झाली नाही. आणि जगाच्या मालकाची कृपा बघा, ज्या वयात लेकरं काय करावं, काय आयुष्य असावं, काय मिळवावं, काय भविष्य असावं याचा विचार करतात, फक्त भगवंताच्या नामचिंतनाने त्या वयात जगाच्या मालकाने आमचं भविष्य फिक्स करून ठेवलं. आम्हाला विचारच करायची गरज पडली नाही की काय करायचं बाबा, पुढं काय. देवाने पुढचं सगळं सेक्युअर केलं. काय ताकद आहे ना, काय फक्त ज्ञानेश्वरी वाचन आहे, हरिपाठ आहे, विचार फार डीप मध्ये जाऊ नका, फक्त विठ्ठल म्हणे मुखात त्याचं नाव आहे फक्त. हे आजच्या पिढीला कळत नाही. ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती नामचिंतनातून मिळते. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. त्याच्यावर विश्वास आहे त्यामुळे आम्ही कुठलीही गोष्ट सामर्थ्याने करू शकतो. आम्ही जगाला का घाबरत नाही त्याचं कारण आहे आमचं त्याच्यावर. आम्ही धडकलो तरी मरणार नाही कारण आमचं त्याच्यावर. कळतंय? मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया, मग घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती, मग जाई नगे माये अवघाची संसार सुखाचा करीन. अरे मी नुसतं तिथं जावं ना, तू पाहिजे ते करतो ना, काहीच कमी पडू देत. निर्वाणी गोविंद काहीच साकडे, काहीच कमी पडू देत नाही. साधा विचार आहे. मग अगदी सोपं आहे महाराज. मग ज्यावेळेस दशरथाने बापाने पोराला आयुष्य दिलं, एकांतात बसल्यावर बायकोला सगळं सांगावं, हा धर्मशास्त्र आहे. आपला बायकोपासून काही लपवू नाही, छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी गोष्ट. मग राम तसे मर्यादाने वागणारे असल्यामुळे रामाने सीतेला सांगितलं, काय सांगू सीते तुला, मी दिसलो नसतो आज जर माझ्या बापांना आयुष्य दिलं नसतं. माझं आयुष्य माझ्या बापाची पुण्याई आहे. बापाच्या पुण्याईवर राम सुद्धा राजभोग भोगतो, याला रामायण म्हणायचं. काय धर्म आहे आपला, काय विचार आहे, काय संस्कृती आहे. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध महाभारत, ज्याचं नाव महाभारत 5000 वर्षापूर्वी घडलं. 5000 वर्षापूर्वी घडलेलं त्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. फक्त स्त्रीच्या अवहेलनेमुळे विश्वात 13 ते 14 माणसं जिवंत राहिली. एवढं घन युद्ध घडलं. ही जर आमच्या पिढीला सामर्थ्याने कळलं तर कधीच कुठल्या पोरीवर वाईट नजर टाकणार. हा धर्म आहे ना माझा. कळलं, आम्ही पोचवायला कमी पडतोय सत्य. मग ज्यावेळेस सीतेला सांगितलं, सीतामाई म्हणल्या याचा अर्थ शरीर तुमचा आणि आत्मा बापाचा. बरोबर आहे. कारण दशरथाचं म्हणणं होतं ब्रह्माजवळ की जे मला जगता आलं नाही पोरासोबत, ते मला आत्म्याच्या स्वरूपाने तरी पोरासोबत जगता. कळतंय? कारण मला पोराचं सुख मिळालं, मग कमीत कमी माझा आत्मा पोरात गेला तरी मला त्याचं सुख भोगता. मग सीतामाई म्हणले शरीर तुमचं, आत्मा सासऱ्याचा, म्हणजे पूर्णत्व तुम्ही राम नाही. मग सीता फक्त रामाचीच आहे. सत्वशील कन्या आहे मी जनक राजाची. एवढी वर्ष रावणाजवळ राहिले पण सावली सुद्धा पडू दिली नाही. लोकांनी काय आदर्श घ्यावा, असा संसार केला तरी कसा. नियतीने जर माझा आणि तुमचा संसार इथपर्यंतच आहे तर मी सीता तुम्हाला विश्वास देते, माझं आयुष्य फक्त रामासोबतच असणार, बाकी मी असा संसार करणार. म्हणून सीता स्वतः राजभोग सोडून 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवास भोगतात. जिनं राजभोग भोगावा ती वनामध्ये काड्या उचलते, आपल्या लेकराला वाढवते. जिनं सत्वासाठी राजभोग सोडला तिला सीता म्हणावं, त्याला रामायण म्हणावं. ही ताकद कुणी हे थोडं डीप मध्ये जा, विचार पण करत जा, थोडं लॉजिक पण लावत जा. देव आहे रे तो, वेड्यासारखा कसा वागेल. मग देव